नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने जी काही हजारो लाखो लोक जमवली त्यांची व्यवस्था कोण करणार? एप्रिलच्या भर उन्हामध्ये उष्माघाताने माणसं तडफडून मेली. पाणी सुद्धा नाही, हवा सुद्धा नाही तिथं. त्या गोरगरीब लोकांचा तळतळाट कुणाला लागणार आहे ह्यांना? अहो, साधी श्रद्धांजली सुद्धा ह्या लोकांनी व्यक्त केली नाही. पुरस्कारामध्ये एवढे तल्लीन झाले, लोक इकडे तडफडून मेली, त्यांचा कुणीही विचार केला नाही. आणि माहिती अधिकारात आता स्पष्ट जाहीर झालंय. माहिती अधिकारात सांगितलंय, पनवेल महानगरातले असताल, कुणी जर पश्चिम महाराष्ट्रातले तुम्ही असाल आणि तुम्ही जर बैठकाच्या संबंधित असाल, एक गोष्ट लक्षात ठेवा, जो जास्त पैसे देईल, जास्त सेवा देईल, मी पैसे सुद्धा म्हणणार नाही, पैसे रूपी जो जास्त सेवा देईल त्याच्या मागे यांचा आशीर्वाद असतो. आणि हा आशीर्वाद कुणाच्या पाठीशी असतो ही रायगड आणि कोकणातली माणसं नक्की जाणून आहेत. आमची स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारी पूर्वीची माणसं ह्यांच्या पुढे नतमस्तक. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा मुंबईमध्ये खारघर या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या अंतर्गत एका मैदानावर झाला. किर्र ऊन होतं. 16 एप्रिल 2023 रोजी ज्या व्यक्तीचं शून्य काम आहे, खरं तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान व्यक्तीला दिला जातो, परंतु एक धार्मिक कार्य करतो म्हणून आणि लोकांना, गोरगरिबांना, सर्वसामान्य माणसांच्या डोक्यामध्ये बैठकीच्या माध्यमातून जी काही घाणेरडे विचार पेरले जातात, छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचं ज्यांनी रामदासीकरण केलं, ज्या छत्रपती शिवरायांचा इतिहास इथल्या रयतेसाठी होता, परंतु कर्तृत्ववान राजाला सुद्धा रामदास गुरु त्या ठिकाणी शिक्का मारून त्यांनी शिवरायांचं कर्तृत्व ज्यांनी कमी करण्यासाठी प्रयत्न केला, अशा अप्पा धर्माधिकारी यांना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. कुठं दिला? खारघरच्या भर उन्हामध्ये तो सोहळा त्या ठिकाणी घेण्यात आला. खरं तर या कार्यक्रमावर संभाजी ब्रिगेडसह भरपूर लोकांचा, संघटनांचा आणि पुरोगामी महाराष्ट्राचा सुद्धा आक्षेप होता. ज्या वेळेस जाहीर झाला त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये मागणी झाली की हा पुरस्कार पहिला वापस घ्या, कारण आजपर्यंत आमच्या इतिहासाचा चुकीचा त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं प्लान करून ह्या माणसांनी शिवरायांच्या इतिहासाची बदनामी केलेली आहे. हाच एक मुद्दा आहे का? तर सर्वसामान्य माणसाला, मग ते कोकणातले असतील किंवा इतर ठिकाणचे असतील, या सगळ्यांचा मेंदू गुलाम करून टाकला. बरीच लोक उद्ध्वस्त झाली. माझ्याकडे एवढे पुरावेत, घेऊन बसलो, भविष्यात घेईलच, पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहे. याच श्री सदस्यांच्या माध्यमातून लाखो लोक खारघरमध्ये जमवले. महानगरपालिकेला आमच्या सुयोग औंधकर नावाच्या सांगलीतल्या संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेल महानगरपालिकेला मागणी केली की ज्या आयोजकांनी हा कार्यक्रम त्या मैदानावर घेतला त्याची काही परवानगी तुमच्याकडून घेतली का? कारण महाराष्ट्र शासनाचा जरी कार्यक्रम असला, पण तुम्ही ज्या मैदानावर घेताय, ग्राउंडवर घेताय, त्यांची कुणीतरी परवानगी घेतली पाहिजे. कारण राज्य सरकारने एका इव्हेंट कंपनीला कार्यक्रम दिला आणि त्या इव्हेंट कंपनीनी आणि अप्पा धर्माधिकारी यांच्या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने जी काही हजारो लाखो लोक जमवली त्यांची व्यवस्था कोण करणार? एप्रिलच्या भर उन्हामध्ये उष्माघाताने माणसं तडफडून मेली. पाणी सुद्धा नाही, हवा सुद्धा नाही तिथं. त्या गोरगरीब लोकांचा तळतळाट कुणाला लागणार आहे ह्यांना? अहो, साधी श्रद्धांजली सुद्धा ह्या लोकांनी व्यक्त केली नाही. पुरस्कारामध्ये एवढे तल्लीन झाले, लोक इकडे तडफडून मेली, त्यांचा कुणीही विचार केला नाही. आणि माहिती अधिकारात आता स्पष्ट जाहीर झालंय. माहिती अधिकारात सांगितलंय पनवेल महानगरपालिकेने की आम्ही या कार्यक्रमाला आम्हाला कुणी परवानगी मागितली किंवा आम्ही कुणाला सुद्धा दिलेली नाही. याचा अर्थ महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचा खारघरचा कार्यक्रम हा 100% अनधिकृत होता. आता ह्या मेलेल्या माणसाला जबाबदार कोण? म्हणून आम्ही सुरुवातीपासून मागणी करतोय, अप्पा धर्माधिकारी यांच्या आग्रहास्तव त्यांच्या मुलाला सचिन धर्माधिकारी यांना राजकीय दृष्ट्या त्यांना पुढे आणायचंय अशी कुजबूज कोकणामध्ये सुरू आहे, होती, आजही मुंबईच्या पट्ट्यामध्ये सुरू आहे. आणि कदाचित ह्यांना वेगळ्या पद्धतीने आमदारकी सुद्धा मिळण्याची शक्यता आहे. म्हणून त्याची पूर्वतयारी म्हणून हा जाहीर कार्यक्रम सचिन धर्माधिकारी यांच्या आग्रहास्तव घेतला गेला.
अशी चर्चा महाराष्ट्राच्या आणि खास करून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाच्या भागामध्ये होती. कारण आमची इकडची माणसं मुलाबाळासहित तिकडे गेली आणि मरूनच बॉडी घेऊन वापस आली. हा सगळा खेळ झाला. या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे होती. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि त्यांच्या सौभाग्यवतीच जर ह्या अप्पा धर्माधिकारी यांच्या स्त्री सदस्य असतील तर मग निपक्षपाती अजिबात चौकशी होणार नाही. आणि समिती नेमणं हा नुसता फार्स आहे. आज एप्रिल महिन्यात घडलेली घटना ऑक्टोबर महिना आला, ऑक्टोबर महिना सुद्धा निम्म्यात आला तरीही समितीनं जी काय चौकशी करत होती आणि तिला मुदतवाढ देण्यात आली, याचा अर्थ पुढं ढकलून सरकारवर आलेलं बालंट हे यांना ढकलायचं होतं. परंतु महाराष्ट्रातली जनता शांत बसणार नाही. तुम्ही आमच्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांचा जीव घेतलाय तिथं. आणि एवढंच नाही केलं, मी ठामपणे पहिल्यापूर्वीपासून सांगतोय आणि आजही सांगतोय, जी सर्वसामान्य लोक गेली होती ती आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेमापोटी गेली होती. ती नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी गेली होती. आणि अप्पा धर्माधिकारींना सर्वोच्च सन्मान महाराष्ट्र सरकार करणार आहे तो त्यांनी 4 भिंतीच्या आत राजभवनात सुद्धा देऊ शकले असते, नाही दिला. कारण राजकीय ह्यांना मताचं त्या ठिकाणी आपल्या कळपात घशात किंवा आपल्या बाजूने मतं यावीत म्हणून हा सगळा खेळ केला होता. पण मला चांगलं आठवतंय, कुणी जर कोकणातले असाल, कुणी जर पश्चिम महाराष्ट्रातले तुम्ही असाल आणि तुम्ही जर बैठकाच्या संबंधित असाल, एक गोष्ट लक्षात ठेवा, जो जास्त पैसे देईल, जास्त सेवा देईल, मी पैसे सुद्धा म्हणणार नाही, पैसे रूपी जो जास्त सेवा देईल त्याच्या मागे यांचा आशीर्वाद असतो. आणि हा आशीर्वाद कुणाच्या पाठीशी असतो ही रायगड आणि कोकणातली माणसं नक्की जाणून आहेत. आमची स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारी पूर्वीची माणसं ह्यांच्या पुढं नतमस्तक होतात. ह्यांच्या कार्यक्रमाला तिथं गपचूप बसलेली असतात. ह्यांचं कुठं ना कुठं तरी नाव येणार असतं, हे लोकप्रतिनिधी असतात म्हणून. पण ह्यांच्यामुळेच माणसं मारली गेली, लोक विसरणार नाहीत. मित्रांनो, खारघर मधला महाराष्ट्र भूषणचा कार्यक्रम अनाधिकृत होता, हे अधिकृत कागदावर मी दाखवतोय. हे सांगत असताना तुम्हाला अजून एक जबाबदारीचं सांगतो. त्या ठिकाणी जी चिरडून माणसं मिली यांनी आकडा 15चा दाखवला. माझी बऱ्याच मित्रांनो, मी एक जबाबदारीनं सांगतो, 16 एप्रिलच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यामध्ये जी लोक त्या ठिकाणी डॉक्टर्स असतील, स्वयंसेवक असतील, जी काम करत होती, मी त्यांच्याशी चर्चा केली. त्याही बिचाऱ्या बऱ्याच लोकांनी माझ्या बऱ्याच व्हिडिओ पाहिल्या म्हणून त्यांनी संपर्क केला आणि त्यांनी माहिती दिलेली आहे जी सरकारकडे आहे पण ती दाबून टाकलेली आहे अशी कदाचित म्हणजे कल्पना वाटते. कारण समितीने अजून काहीच त्या ठिकाणी जो काही आढावा द्यायचा असतो तो सरकारकडे दिलेला नाही. तरी पण मी सांगतो, ते सांगत होते की बरीच लोक जी तिथं उष्माघाताने तडपडून गेली, त्या बिचाऱ्यांना ज्या गाड्यातून ती आली होती त्याच गाले तशीच ती माणसं त्या ठिकाणी घातली गेली आणि त्यांची नोंद सरकारकडे नाही, असायचा काही संबंध नाही. गर्दी होती त्याच्यामुळे सरकार तरी नोंद कशी ठेवेल. असे शेकडो लोक त्या ठिकाणी गेले आणि दुर्दैव असं आहे, त्यांचा एक सांस्कृतिक मेंदूवर असं कोरून ठेवलंय. बरीच स्त्री सदस्य जे बैठकांना जातात लोक, ते असं सांगतात की ज्यांना तिथं मरण आलंय त्यांना डायरेक्ट स्वर्गामध्ये एंट्री मिळाली, पापक्षालन त्यांचं झालं. दुःख कुणाचंच अजिबात नाही. पण ज्यांची आई गेली, ज्यांचा बाप गेला, ज्यांचा भाऊ गेला, ज्यांचा मुलगा गेला, ज्या स्त्रीचा नवरा गेला, ते कुटुंब रस्त्यावर आलं. अहो, मी ज्या 16 तारखेनंतर मी 10 दिवस ह्या सगळ्यांवर लक्ष ठेवून होतो, महाराष्ट्रातली जनता होती, एकानंही श्रद्धांजली वाहिली नाही, त्यांच्या तोंडातून चकार शब्द नाही. हजारो कोटी रुपयाचे मालक सन्मान्य धर्माधिकारी कुटुंब झालेलं आहे. हे पैसे आले कुठून हो? नुसत्या बैठकातून येतात का? हजारो लाखो लोक हे गोळा करतात कुणाच्या जीवावर? सेवा म्हणून जो बलिदान दिला जातो त्याच्यावर समाजाला लुटलं जातं. म्हणून सांगतोय, जो 16 एप्रिल 2023चा खारघरचा जो काही कार्यक्रम झाला आणि त्याच्यात जी माणसं मारली ती अमानुष पद्धतीने मारली गेलेली आहेत, त्याची चौकशी सखोल व्हावी म्हणून आपण चर्चा जरी केली तरी 10वा महिना आला तरी त्याच्यावर चर्चा झाली नाही. महानगरपालिकेने सांगितलं आमची परवानगी नाही. याचा अर्थ ही ठरवून माणसं मारली गेली म्हणून सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कदाचित याच्यासाठी महाराष्ट्रातील सगळ्या
जिवंत विचारांच्या लोकांना